आपला लढा आपल्या इथल्या कार्यकर्त्याशी म्हणा किंवा कुठल्या बिल्डरशी म्हणा, आपला तो लढा नाहीये. माझी लढाई किंवा आपली लढाई, आपल्या घराची लढाई सरकार सोबत आहे. सरकार सोबत आहे, कारण सरकार लोकांना फसवतोय. तुम्ही जर पेपर नाही दिले तर तुमच्या घरावर गुन्हेगार चालवला जाईल. की आपल्या वस्तीला म्हणजे कुठेही धक्का लागू देणार नाही. म्हणून वेळ जरी आली तरी मी कोर्टाची लढायला तयार आहे. आम्ही आमच्या पेपरचं काय झालं, आपण एसआरएला माहिती विचारली तेव्हा एसआरएने काय सांगितलं की या ठिकाणी कोणीही म्हणजे प्रस्ताव दाखल केलेला नाही असं पत्र आपल्याला पाठवलं. बरोबर. त्याच वेळी जेव्हा आपण इथं स्क्रीन लावला तेव्हा तुम्हाला मी एक शब्द दिला होता, दमदाटी करून जर कोणाला जर संमती मागितली तर आपण पोलीस स्टेशन या ठिकाणी तक्रार करावी. सरकारी अधिकारी जोपर्यंत आपल्या दारात येत नाही आणि आपल्या मागण्या काय जागेवर पाहिजे असेल तर आपल्याला काय पाहिजे, लेखी पाहिजे का नाही. कोणाकडनं लेखी पाहिजे तुम्हाला, कोणाकडून पाहिजे, सरकारकडनं. कारण बिल्डर मी पण आहे, मी बी तुम्हाला लिहून देईन, चालेल का तुम्हाला. हे पण बिल्डर आहे, हे पण लिहून द्यायचं, चालेल का तुम्हाला. लिहून कुणाकडनं पाहिजे, वसाहतीच्या अधिकाऱ्यांकडून. ही जागा कुणाची, पाटलानंतर ही जागा कुणाकडे गेली, सीओपीकडे गेली. त्याच्यामध्ये ती दोन आधी शेट्टी आणि खत्री हे पण आहे, 2006-07 मध्ये ते पण आहे, पण ते सोडून टाका चला. पण आत्ताची जागा आता सध्या ही कोणाची जागा आहे, सीओपीची. 7-12 हे आपण गावाकडे म्हणतो, या शहरामध्ये त्याला प्रॉपर्टी कार्ड म्हणतात. हे प्रॉपर्टी कार्ड ही पूर्ण जागा सीओपी कॉलेजची आहे. कोणाचे, तो कोण आहे म्हणजे आता सध्या आपला. मग आपल्याला मालकाने आपल्याला इथे यायला पाहिजे, मीटिंग घेतली पाहिजे का नाही, त्यांनी सांगितलं पाहिजे का नाही, लिहून दिलं पाहिजे का नाही. तुला काय तुकडा पाहिजे तो घे, बाकीच्या जागेत आम्हाला तुम्हाला हे मी बांधून देतो असं लिहून दिलं पाहिजे का नाही त्यांनी. ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत का नाही तुम्ही सांगा. आता समजा सीओपी आहे, खत्री आहे, शेट्टी आहे, या जागा मालकाने आपण समजा आता इनकेस कुठल्या तरी बिल्डरला आपण दिली, मागेच्या बिल्डरला दिली, आता काय बिल्डरला देईल, पुढे भविष्यात अजून काय बिल्डरला देईल, तर त्याच्यानी काय परिस्थिती निर्माण होऊ शकते तुम्हाला माहिती आहे का. त्यामध्ये एक हाल होतोय, जर खड्डा पडला तर जे लोक येऊन आपल्या जागेवर स्टे टाकतात, म्हणजे जागा बदलून टाकतात. आणि असं 45 ठिकाणी एसआरएच्या बाबतीत घटना घडलेले, त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पेपर दाखवले होते. त्या अनेक ठिकाणचे प्रकल्प बंद पडल्यात. ते कशामुळे पडल्यात, जागा मालकाला माहितीच नाही की ही झोपडपट्टी उठली, तो झोपायचं सोन घेतोय, त्याला माहिती आहे इकडे काय होतंय. जागा रिकामी होती, जागा रिकामी झाल्यानंतर तो जागा होतो आणि त्याला आयती जागा रिकामी दिसल्यानंतर तो कोर्टात जातो आणि कोर्टात जाऊन तिथं काय दावा करतो, ही जागा माझी, ही जागा माझी. मग त्या जागेवर किती 2 मालक असो, 3 असो, 4 असो, त्या जागेवर कोर्टात जाऊन दावा करतो ही जागा माझी आहे. त्यावेळी आपले हाल होतात आणि बऱ्याच ठिकाणी हाल झालं. 20 वर्ष झाला अजून पुण्यातल्या लोकांना घर मिळालेली नाही. 2013 पासून ते आतापर्यंत सीओपी कॉलेज आहे, त्याच्या जागेत जोपर्यंत आपल्याला तात्पुरती राहायची सोय जागा होत नाही तोपर्यंत आपल्याला कोणाला पेपर द्यायचे नाही असं मी मागं पण सांगितलेलं, आता पण सांगतो. ते मला सारखं म्हणतात या माझ्याकडे भाऊ जरा बसून बोलू, असं मी बोलतोय. पण मी काय टाळतोय त्यांना, मी आता स्पष्ट सगळ्यांसमोर सांगतोय का मी टाळतोय. मी जर कुणाकडे गेलो तर संदीप मॅनेज झाला असं सगळीकडे उठवलं जातंय. म्हणून मी काय करतो, जे काय बोलायचं ना दादांना मला फोनवरून बोला आणि माझा फोन रेकॉर्डिंगवर असतो. गोष्ट लक्षात घ्या, ती माझ्या सेफ्टीसाठी मी ठेवतो. जोपर्यंत जो बांधून देणारा आपल्याला घर, त्या व्यक्तीला आपल्या सगळ्या नागरिकांमध्ये घेऊन या. बिल्डर असो, अधिकारी असो, कोण असो, प्रत्येक जण आपलं म्हणणं मांडल. सरकारकडून लिहून घेत नाही तोपर्यंत कुणीच कोणाला पेपर द्यायचे नाही. एवढं माझी शेवट तुम्हाला ही मागणी करतो. यापुढे मीटिंग पण घेणार नाही.